भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुका क्रीडा संकुलन मेहकर येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आणि साप्ताहिक अलौकिक बातमीचे मुख्य संपादक मोहम्मद राकीब बागवान यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले। महसूल विभाग आणि वन विभागाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। मोहम्मद राकीब बागवान यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, मेहकर तालुका दंडाधिकारी निलेश मडके, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, मेहकर पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आवाज महाराष्ट्राचा आणि साप्ताहिक अलौकिक बातमीच्या वतीने मोहम्मद राकीब बागवान यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या। या सन्मानानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना समाजासाठी प्रेरणादायी ठरल्या। मोहम्मद राकीब बागवान म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या प्रेरणेतून मला वेळोवेळी सहकार्य लाभले आहे। या दोन्ही थोर व्यक्तिमत्वाच्या आशीर्वादाने मला नवे बळ मिळाले आणि प्रेरणा मिळाली आहे। येणाऱ्या काळात मी या संधीचे सोने करेन आणि सत्काराने मिळालेल्या कर्तव्याच्या प्रेरणेतून नव्याने माझ्या कार्याला सुरुवात करेन। त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला। मोहम्मद राकीब बागवान यांच्या पत्रकारितेच्या आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्याला पुढील काळात आणखी बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आवाज महाराष्ट्राचा आणि साप्ताहिक अलौकिक बातमीच्या वतीने मोहम्मद राकीब बागवान यांनी पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या।